मित्रांनो आपले पिल्लं गेले. आता नेक्स्ट बॅच जी आपण लावलेली आहे, नेक्स्ट बॅच याच्यात लावलेली आहे. आता इथून शिफ्ट होणार आहे. 18 दिवस तिचे कंप्लीट झाले इकडे. आता इकडे पिल्लांसाठी येणार ट्रेमध्ये, या ट्रेमध्ये येणार. आजची एक बॅच गेली, आता एक बॅच तिकडे शिफ्ट होणार आहे. तर ह्या ट्रेमध्ये येताना तर तिकडे शिफ्ट होणार आहे. तर आपण त्याची काळजी अशी घेतो, हे सर्व क्लीन करतो, सर्व धुवून वगैरे क्लीन करून घेतो. आता हे जे वॉश करून ठेवलेले ट्रे, हे आपण सॅनिटाईज वगैरे करून प्रॉपर त्याच्यात अंडे शिफ्ट करून 3 दिवस ते 4 दिवस इकडे शिफ्ट करतो मित्रांनो. आणि प्रॉपर आपण मशीनची अशी काळजी घेतो बघा मित्रांनो, क्लीन करून त्याला सॅनिटाईजच्या पाण्याने पुसून वगैरे एकदम क्लीन करून, म्हणजे पहिले पक्षी जे निघतात त्यांची जी घाण निघते, त्याचा बॅक्टेरिया वगैरे जो तयार होतो तो नष्ट होतो. आणि जो पिल्लू निघतो त्याच्यात त्यावेळेस त्याचा बॅक्टेरिया नसतो. जो पिल्लू निघतं त्याच्यासोबत जे त्याचा स्वतःचा बॅक्टेरिया असतो तो त्याचाच असतो फक्त. तर मग त्यामुळे मॉर्टॅलिटी होत नाही तुमच्याकडे गेल्यानंतर, कारण आम्ही ती काळजी घेतो. पक्षी जागला पाहिजे, चिक्स जागला पाहिजे, त्या हिशोबाने करायचं म्हणून करत नाही. प्रॉपर मित्रांनो आपण काळजी घेतो सगळ्या गोष्टीची. म्हणजे ज्या फार्मर का आपलं चिक्स जाणार आहे तर ते प्रॉपर तिथं सर्वायवल झालं पाहिजे आणि इकडनं त्याला कोणताच बॅक्टेरिया नाही गेला पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी घेतो मित्रांनो. आता एक बॅच आपली तिकडे शिफ्ट होणार आहे, एक आपण लावणार आहे लगेच. हे बघा मित्रांनो, आता हे लावणार आहे. तर याला पण प्रॉपर आपण क्लिनिंग करून अंड्यांना आणि असे लावून तिकडे पण आपण एकदम ते मशीन क्लीन वगैरे करून आणि तिथे लावतो. म्हणजे अंड्यालासुद्धा बॅक्टेरिया नको. कारण काय असतं, हे जे हा भाग आहे याला छिद्र असतं आणि याच्यातून पिल्लाला श्वास ऑक्सिजन वगैरे मिळत असतो. तर त्या छिद्रांपाशी पण बॅक्टेरिया वगैरे काही नको. त्यासाठी आपण त्या गोष्टीची एकदम काळजी घेतो प्रॉपर मित्रांनो. हे सर्व गोष्टी करायच्या आधी आपण हा सर्व स्लॅब जो खालची फ्लोरिंग आहे ही सर्व सॅनिटाईज करतो मित्रांनो. ही पूर्ण सॅनिटाईज करतो, हे बॉक्स सॅनिटाईज करतो आणि मग शिफ्ट करतो आपण. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशा आपण गोष्टी सांगतो, आपण काय काळजी घेतो काय नाही करत, या गोष्टींचे सगळे अपडेट देत असतो. आणि ह्या गोष्टी सर्वांनी केल्या पाहिजे. जे फार्मर आहे त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घेऊन जर केलं तर 50% मॉर्टॅलिटी ही थांबून जाते मित्रांनो. धन्यवाद.